नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो तुमच्यासाठी नवा कोरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज आपण पुढचं लेक्चर बघणार आहे। ज्याच्यामध्ये लास्ट टाइम आपण जसं बोल्ट बनवलं होतं तसं आज आपण नटचं इथं डिझाईन तयार करणार आहे। तर सुरू करूयात। बघा, बेसिकली मी या कटियाच्या होम स्क्रीनवरती आहे। त्याच्यामध्ये मी स्टार्टला जाईन, मेकॅनिकल डिझाईन, पार्ट डिझाईनला जाईन आणि इथं नाव देईन नट होतं, ओके करा। जसं लास्ट टाइम पण सांगितलं होतं, जे तुम्ही नाव द्याल तिथे तुम्हाला अपीयर होताना दिसेल। तर बघा, मी पहिल्यांदा इथं हॉरिझॉन्टल प्लेन सिलेक्ट करतो, स्केचमध्ये एंटर करतो। तुम्ही आहे तशी प्रोसेस फॉलो करा सो दॅट तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि हे जे काही आपण ड्रॉइंग काढतोय त्यातलं ईच अँड एव्हरी टूल आपण इन डिटेल बघणार आहोत। तर पहिल्यांदा मी सुरुवात करतो सर्कलने, सर्कल घेतो। मी रॅन्डमली डायमेन्शन्स घेतोय। तात्पुरतं मी याला डायमीटर देईन, याला 20। या डायमेन्शनला डबल क्लिक करा आणि एंटर करा 20। सो याच्यानंतर जो आउटर सरफेस आहे त्याच्यामध्ये मी हेक्सागॉन घेतो। हेक्सागॉन पहिल्या लेक्चरला आपण सांगितलं होतं, या स्क्वेअरच्या रेक्टँगलच्या या ब्लॅक ॲरोला क्लिक केले की तुम्हाला इथं हेक्सागॉन मिळून जाईल। हेक्सागॉन घेतो, क्लिक करतो। बघा, हा डायमीटर जो दिल्यानंतर हा सर्कल ग्रीन झाला होता, याला मी कुठेही मूव्ह करू शकत नाही किंवा याचं डायमेन्शन चेंज होत नाही। तोच हा पार्ट बघा व्हाईट कलरमध्ये, जो की मी जसा ड्रॅग करतो तसा तो कमी जास्त होतोय। इट मीन्स काय, जेव्हा पण आपली स्केच व्हाईट असते तेव्हा त्याला आपण म्हणतो अंडर कन्स्टंट, आणि जेव्हा आपली स्केच या ग्रीन कलरमध्ये कन्वर्ट होते त्याला आपण म्हणतो फुल्ली कन्स्टंट। याचा अर्थ काय, ही स्केच आपली फायनल स्केच असणार आहे आणि या स्केचला आपण कधीही मॉडिफाय करू शकतो। मग जेव्हा पण आपण डिझाईन करतोय त्या प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली सगळी जी डायग्राम आहे ती कंपल्सरी ग्रीन असली पाहिजे। सो दॅट मी काय करतो, या हेक्सागॉनला आपण ग्रीन करण्यासाठी याला डायमेन्शन देतो। बघा, मी कन्स्टंटमध्ये जाऊन डायमेन्शनला देतोय आणि डायमेन्शन देतोय या दोघांमध्ये 25। दॅट्स इट। आता झूम करून बघितलं तर तुमची स्केच कुठेही व्हाईट नाही आहे, टोटली ग्रीन आहे। मी इथून एक्झिट वर्कबेंच करून आपल्या 3D एन्व्हायरमेंटमध्ये एंटर करतो आणि याला करतो पॅड करतो विथ डायमेन्शन 5 mm। दॅट्स इट। सो दॅट याच्या पुढे मला काही या सरफेसवरती मॉडिफिकेशन्स करायचे, तर ते मॉडिफिकेशन कसे करायचे ते आता आपण बघूयात। पण त्याच्या आधी मी थोडंसं या ड्रॉइंगमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करतो सो दॅट तुम्हालाही कळेल की स्पेसिफिकेशन ट्री आपल्याला कशा पद्धतीने हेल्प करतो आहे। तर बघा, इथं पार्ट डिझाईनच्या आधी जे प्लस आहे ना त्याला मी क्लिक करतो। पहिल्यांदा मला स्केचमध्ये डायमेन्शन चेंज करायचे। फॉर एक्झाम्पल, आपण हेक्सागॉनच्या 2 फेसेसमधलं अंतर जे दिलं होतं ते 25 होतं, मी त्याला चेंज करतो 30ला। या स्केचला मी फक्त डबल क्लिक करेन। डबल क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मी स्केचमध्ये एंटर केलेलं आहे आणि याच्यामध्ये मला आता कुठलंही मॉडिफिकेशन करता येतं। फॉर एक्झाम्पल, इथं माझं 25 डायमेन्शन आहे, त्याला मी ड्रॅग करतो स्क्रीनमध्ये, या डायमेन्शनला डबल क्लिक करतो, 25च्या जागी 30 करतो आणि एंटर करतो। बघा, तुमची स्केच इथं एडिट झालेली दिसेल। इथून एक्झिट करतो, तुमची स्केच जी 30 डायमेन्शन दिल्यानंतर जे काही तुमचे रिझल्ट आहेत ते तुम्हाला 3D मध्ये आपोआप तिथं अपडेट झालेले दिसतील। त्यानंतर फॉर एक्झाम्पल, इथं मी जी थिकनेस दिली ती 5 mm ची दिली, ती मला 10 mm ची करायची। तर मी काय करेन, या पॅडवरती डबल क्लिक करेन आणि इथं जे 5 होतं त्याला 10 करून एंटर करेन। बघा, तुम्हाला इथं डायमेन्शनमधले चेंजेस क्लिअरली विजिबल होत। तर बघा, अशा पद्धतीने आपण काय करतोय, तर स्पेसिफिकेशन ट्रीचा यूज करून ड्रॉइंगला एडिट करतोय। आता बघा, मला मी मगाशी जस्ट सांगितलं या सरफेसवरती मला काही मॉडिफिकेशन्स करायचे। कसं करणार, यातला एक पार्ट मी आत्ता सांगतोय, अजून पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर बघा, मी पहिल्यांदा हा वाला व्हर्टिकल प्लेन जो की YZ प्लेन मी सिलेक्ट केला, स्केचमध्ये एंटर केलं। इथं बघा, हा तुमच्या टूलबारमध्ये फर्स्ट ऑप्शन आहे प्रोफाईल टूलबार, त्याला सिलेक्ट करतो आणि छोटासा ट्रायंगल इथं ड्रॉ करतो। याला थोडंसं ॲडजस्ट करतो, एवढं। बघा, मी या ड्रॉइंगला आता ग्रीन करत बसणार नाही, फुल्ली कन्स्टंट करणार नाही, कारण मला फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून दाखवायचं आहे। सो मी याला काय करेन, इथून एक्झिट वर्कबेंच करेन आणि बघा,
ही डायग्राम झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 3D एन्व्हायरमेंटमध्ये याल तेव्हा इथं तुम्हाला हा ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे ग्रू. त्याला मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर ग्रूच्या डेफिनेशनचा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल ज्याच्यामध्ये फर्स्ट अँगल 360 डिग्री आहे, तो तसाच राहू देतो. मी फक्त आता ॲक्सिस देतो याला. बघा मी फक्त सर्कलच्या सेंटरला जेव्हा माझा माऊस नेतोय ॲक्सिस मला आपोआप विजिबल आहे. मी ॲक्सिसला सिलेक्ट करतो, इथून करतो प्रिव्ह्यू आणि करतो ओके. बघा या पद्धतीने तुमची ड्रॉइंग होते. जर मला थोडंसं अजून मॉडिफिकेशन करायचं असेल ड्रॉइंगमध्ये तर मी स्केचमध्ये जाईन. या ट्रायंगलला थोडंसं बाहेरच्या साईडला ड्रॅग करेन आणि एक्झिट करेन. बघा तुमचा जो काही नट आहे तो या पद्धतीने मॉडिफाय व्हायला सुरू होईल. सो तुम्हाला जेव्हा जेव्हा पण मॉडिफिकेशन करायचे स्पेसिफिकेशन ट्री तुम्हाला प्रत्येक वेळेला हेल्प करेल. आता बघा मी काय करतो, हा जो मधला सर्कल आहे इथं थोडंसं चांफर प्रोव्हाइड करतो सो माझी डिझाईन थोडीशी चांगली दिसेल. चांफर देण्यासाठी मी काय करेन तर इथं फिलेटच्या एक्झॅक्टली खाली इथं चांफर नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करतो. कुठल्या एजला किंवा कुठल्या फेसला द्यायचा तो फेस सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल मला हा वाला आतला सर्कल पाहिजे. मी आतला सर्कलला इथे माऊसने सिलेक्ट केला. किती mm पाहिजे मला 1च mm पाहिजे म्हणून इथे चेंज नाही करत. 45 डिग्रीज पाहिजे. प्रिव्ह्यू करतो आणि अप्लाय करतो. बघा या पद्धतीने माझी ड्रॉइंग एकदम स्मूथ अशी दिसायला सुरू होईल. तुम्ही चेक करून घेऊ शकता. बघा किती स्मूथ आणि चांगलं दिसतं डिझाईन. सो दॅट या पद्धतीने आपण नट काढतोय. तर याला मी सेव्ह करून घेतो. फाईल सेव्ह ॲज. आपण लास्ट टाइम बोल्ट बनवला होता त्याच्या खालोखाल मी नटचा पण पार्ट सेव्ह करतोय आणि हा पार्ट सेव्ह झालाय. याच्या पुढे आपल्याला एक प्लेट बनवायची आणि प्लेट नंतर आपण या तिघांची असेंब्ली आणि ड्राफ्टिंग तिन्ही पण करणार आहे. सो दॅट तुम्हाला एक आयडिया पण येईल की आपण कटिया कुठल्या कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर मात्र इन डिटेल आपण प्रत्येक डिझाईन एकदम बारकाईने शिकणार आहोत. आणि मी तुम्हाला ॲट द एंड प्रत्येक चॅप्टर जसा संपत जाईल त्या पद्धतीने मी काय करेन हे प्रत्येक डिझाईन तुम्हाला ड्राईव्ह थ्रू शेअर करत जाईन. सो तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या कमेंट वाचून मी त्या सॉल्व करायचा नक्की प्रयत्न करेन. सो दॅट आजच्यापुरती इथंच थांबतोय. थँक्यू.